काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि काँग्रेसची एक पिढी जी आहे दादाभाई नौरोजी नंतरची आणि महात्मा गांधींच्या आधीची या काँग्रेसच्या फळीचं नेतृत्व, या पिढीचं नेतृत्व टिळकांनी केलं आहे आणि आज हा जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आणि त्यांचं देशनिर्मिती, स्वातंत्र्य निर्मितीमध्ये असणाऱ्या योगदानाला अभिवादन करणे आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे आज हा या ठिकाणी येण्याचा मूळ हेतू आहे. नाही, यापूर्वी पण टिळक हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्याचा स्वाभाविक स्वरूपाचा एक अभिमान नोंदच नव्हे तर ही आमच्याजवळ आहे. त्यामुळे 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऑगस्ट क्रांती मैदानात जाणे, नंतर तेजपाल सभागृहात जाणे आणि 1 तारखेला 1 ऑगस्टला पक्षाच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं किंवा आमचे प्रतिनिधी इथे येणे ही असणारी आमची परंपरा आहे. तुम्ही राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु त्यांचं तर खातं बदलण्यात आलं. राजीनामा यांना द्यायचा नाही, कारण हे बेशरम आणि लाचार अशा प्रकारचं एक सरकार आहे. त्यामुळे एवढे मोठे मोठे कांड होत असताना जेव्हा आपण खाते बदलतात तेव्हा ते दोषी होतात, ते पत्ते खेळतच होते, हे त्यांना मान्य आहे. आणि आता तो त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस असा की तुम्ही रमी खेळता का, चला मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या, त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा, त्याला एशियाड स्पर्धेमध्ये सहभागी करा आणि आता रमी खेळणाऱ्या माणसाला शिवछत्रपती पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाची द्या, ही त्यांच्या करून असणारी आता या सरकारची अपेक्षा आहे आणि त्याकरता त्यांना बहुतेक क्रीडा खातं दिलं असावं. या संदर्भामध्ये फार मोठी चर्चा ही महाराष्ट्रात घडून आलेली आहे आणि या निमित्तानं सरकारमध्येच मुश्रीफ साहेब आता मंत्री आहेत आणि त्यांच्याच भावांनी हो किल करकरे नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. या सगळ्या ज्यांनी काँग्रेसला माफी मागावी अशी हास्यास्पद मागणी केली आहे आणि कालपासून ते फार कांगावा करत आहे आणि त्यांना आता त्यांचा जो अजेंडा आहे, जो गोबेल्स नीतीचा वापर करण्याच्या अनुषंगाने जे सर्व आता त्याला दहशतवादाला रंग जे देत आहेत, या सगळ्यांना ते पुस्तक आता सप्रेम भेट स्वरूपात पाठवणार आहोत. आर पाटील साहेब त्या काळात काय बोलले याचा पण एक कात्रणाचा लेख हा त्यांच्याकडे पाठवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याचं योग्यशीर तात्कालीन सगळ्या परिस्थितीचं डॉक्युमेंटेशन हे काँग्रेस पक्ष करून या सगळ्यांना देईल, ज्या निमित्तानं या सगळ्या गोष्टींचा उजाळा होईल. निकाल जरी काल न्यायालयाने दिला असला तरी खरा निकाल जो आहे तो देशाच्या गृहमंत्र्यांनी संसद भवनामध्ये 1 दिवस आधीच दिलेला होता, हे देखील या ठिकाणी खेदाने नमूद करावं असं वाटतं. 2 निकाल आले, एक तर रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातले 11 आरोपी निर्दोष सुटले, त्यानंतर लागलीच मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातले जवळपास 7 आरोपी निर्दोष झाले. पहिल्या खटल्याचा जेव्हा निकाल आला रेल्वे बॉम्बस्फोटचा, तेव्हा ज्या आरोपींबद्दल बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याला आव्हान देणार आहोत. तर कालच्या निकालाला आव्हान देणार का असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणतात की हे एक षडयंत्र होतं आणि आता ते उघड पडलेलं आहे. हा दुटप्पीपणा, बोलायचं एक आणि करायचं एक, हा दुटप्पीपणा हा देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिमत्वातला या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेला आहे. त्याचा पुरावाही मिळाला आहे. ते किती खोटारडे आहेत हे या निमित्ताने आलेले आहेत आणि ते करत असताना त्यांनी शपथ घेतलेली मुख्यमंत्री म्हणून करताना, आणि त्या शपथीचा जो एक आशय होता तो देखील त्यांनी मोडलेला आहे. कारण मी सत्सद विवेक बुद्धीने काम करेल, मी कुठलाही अभिनिवेश हा ठेवणार नाही, लोभ ठेवणार नाही आणि एकूण संविधानानुसार काम करेल अशी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर आता जर ते शपथीचं पालन करत नसतील आणि दहशतवादाला कोणताही धर्म नाही, दहशतवाद हा केवळ दहशतवाद आहे आणि अशा परिस्थितीत एका घटनेला एक न्याय आणि दुसऱ्या घटनेला दुसरा न्याय हा नैतिकतेला आणि त्यांनी घेतलेल्या शपथेला धरून नाही. त्यामुळे शपथ आणि नैतिकता हे दोन्ही धर्म आपल्याला शिकवणूक देत असतो. या दोन्ही धर्मातून ही मूल्य येतात आणि दोन्ही मूल्य जर देवेंद्र फडणवीस जर पाळत नसतील तर ते अधर्मी आहेत. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. पुढे वर्धापन दिन आहे, सर्वपक्षीय उपस्थित राहण्यात काँग्रेसतर्फे कोण जाणार आहे का आणि निमंत्रण तसं आहे का जयंत पाटलांकडे? जयंत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नुकताच अलिबाग या ठिकाणी आम्ही जाऊन आलो आणि मी जात असताना त्यांना व्यक्तिगत स्वरूपाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते आमच्या महाविकास आघाडीचे आणि इंडिया अलायन्सचे पार्टनर होते. त्यामुळे या घटनेच्या अनुषंगानं
तर दोन वेगवेगळे पक्ष त्या ठिकाणी येत असतील तर त्यावर माझं भाष्य करणं योग्य ठरणार नाही. तर निवडणूक आयोगाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे, तो असा आहे की ईव्हीएम मध्ये कुठलाही घोटाळा नाहीये, सर्व जे काही निकाल लागले ते पारदर्शक पद्धतीने लागले आहेत. आता जर चोरच आहे तोच म्हणतो, तोच ठाणेदार आणि तोच चौकशी करतो आणि तोच जज आहे, तर निवडणूक आयोगावरच आरोप आहे आणि निवडणूक आयोगच आता कांगावत कर सुटला की काही झालं नाही, हे हास्यास्पद आहे. कालचा लागलेला निकाल आणि पाठोपाठ निवडणूक आयोगाने केलेली टिप्पणी ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सामाजिक न्याय विभागाचं निधी 410 कोटी लाडके बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा वर्ग करण्यात आले आणि प्रत्येक महिन्यात अशा पद्धतीने हा निधी वर्ग करण्यात. आम्ही वारंवार सांगत आलोय की हे सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आलेलं आहे आणि असंवैधानिक आहे. त्यामुळे एक असंवैधानिक आणि चुकीच्या पद्धतीने जे सरकार स्थापन होईल ते चुकीचेच कामं करेल. वास्तविक पाहता सामाजिक न्याय विभागाचा, आदिवासी विभागाचा हा निधी जो आहे कुठल्याच परिस्थितीत दुसरीकडे वळवता येत नाही. मात्र सातत्याने नियमांचं उल्लंघन आणि संविधानाची पायमल्ली हे सतत सातत्याने करत आहेत. त्याचंच एक नवीन जिवंत ताजं उदाहरण. काही दिवसापूर्वी काँग्रेसची एक नवी कार्यकारिणी जाहीर झाली, त्यामध्ये सांगितले मुन्नाभाई कुर्णे नावाचे एक पदाधिकारी आहेत, त्यांना आपण सरचिटणीस हे पद दिलेलं आहे. मात्र तेच म्हणतात की मी स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहे, मला पद कसं दिलं काँग्रेसने तेच कळत. बरोबर आहे, त्या ठिकाणून स्थानिक पातळीवरून ज्या काही शिफारसी होत्या त्यातला तो एक भाग होता. मात्र ते नाव सारदम्य आहे, त्यामुळे तो धचामा कुठेतरी केला जात आहे. तुम्ही अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अनेक काँग्रेसचे माजी आमदार असतील, नेते असतील, काँग्रेससोबत असल्याची चर्चा आहे. कुठेतरी तुमच्यावर त्यांची नाराजी आहे मोठी. डॅमेज कंट्रोल आणि कसं तुम्ही करणार आहे? नाही, ह्या सगळ्या जो गेलेले आहेत यांचा बऱ्याच दिवसापासून जाण्याची चर्चा ही सुरू होती. मात्र सौदा बसत नव्हता म्हणून ते रखडलेले होते. जसा जसा सौदा बसला तसे तसे ते पक्ष सोडून गेलेत आणि जात असताना कोणत्याही माणसाने राजीनामा जो दिला तो पक्षावर नाराजी व्यक्त करून किंवा पक्षावर टीका करून गेलेला नाही. सगळ्यांचे राजीनामे जे आहेत वैयक्तिक कारणामुळे आम्ही पक्ष सोडून जात आहोत आणि पक्षाने आम्हाला अनेक पदं दिलेत अशा प्रकारचाच त्यांच्यामध्ये हा असणारा उल्लेख आहे. त्यामुळे ही काही गळती नसून ते नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी निर्माण करून देत आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष हा कमजोर होत नाही तर नव्यांना संधी मिळते. कारण जात असणारा प्रत्येक माणूस बघा, प्रत्येकाने गेल्या 25-25, 30-30, 40-40 धुळ्याच्या प्रकरणात तर 1952 पासून एकाच घरात तिकीट जात होतं. आता कुठेतरी आम्हाला भाकरी फिरवण्याची संधी दिली करता गेल्या घरी सुखी राहा आणि नांदा सौख्य बरे ही असणारी आमची त्यांच्या असणारा संदेश आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष हा विचारांच्या अनुषंगानं बळकट आहे. म्हणून एकेकाळी असं म्हटलं जात होतं की दगडी काँग्रेसवर उभा केला तो निवडून येतो. म्हणजे काय तर काँग्रेसचा विचार हा अत्यंत समर्थपणे सक्षमपणे त्या दिवशी वेळेस लोकांनी स्वीकारला होता. आता ग्लोबल्स निधीच्या माध्यमातून किंवा वारंवार खोटं बोलून एक भ्रम निर्माण करण्याचा हा काळ आहे. मात्र हा असत्य जे आहे त्याचा पर्दाफाश आता होत चाललेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा विचार आणि कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर असणारा पक्ष आहे. नेत्यांना जायचंय तर त्यांनी खुशाल जावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नाही, सगळ्यांची जात असताना एक सभ्यतेचं काम म्हणून किंवा पक्ष अध्यक्ष किंवा पक्ष जो आहे आईसारखा असतो, त्या पक्ष आईसारखा असताना आईने जात असणाऱ्या मुलाशी जो संवाद साधला पाहिजे त्या अनुषंगानं प्रत्येक जाणाऱ्या माणसाशी हा संवाद पक्षाध्यक्ष किंवा एक प्रतिनिधी पाठवून हा संवाद स्थापित होत असतो. ते त्या ठिकाणी गेल्यानंतर जे बोलतात ते बोलणं फार रंजक आहे. ते व्यक्तिगत स्वरूपाचं आहे म्हणून जाहीर मला बोलणं शोभत नाही. ते जे सांगतात, जे मुद्दे सांगतात त्या मुद्द्यांचा सगळ्यांचा आशय हा एकच आहे की कुंपण शेत खात आहे. सरन्यायाधीशांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे तेलंगणाचे जे आमदार आहेत त्या संदर्भात, पक्षांतरबंदी संदर्भात. तर ते म्हणतात की संसदेनेच अशा प्रकारचा कायदा करावा जो पूर्वीचा आहे परंतु तो अधिक कडक करावा. राजीव गांधींनी हा कायदा पक्षांतरबंदी कायदा हा केला होता आणि त्या अनुषंगानं संविधानामध्ये 10वी अनुसूचीच्या अनुषंगानं हा कायदा आहे. मात्र महाराष्ट्रात ज्या कायद्याची जे काही फसवणूक झाली, याच्या काही ज्या हिंदीमध्ये म्हणतात धज्जिया उडाली, ते ज्या पद्धतीने या ठिकाणी त्याला केराची टोपली दाखवल्या गेली, त्यामुळे या कायद्याच्या अनुषंगानं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. मात्र कायदा योग्य आहे. अंमलबजावणी करणारं जे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार मधले काही जे घटक असतात हे अशा प्रकारची त्या नियमाच्या अनुषंगानं पळवाटा शोधतात आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक करण्याच्या अनुषंगानं जरूर प्रयत्न झाले पाहिजे. मात्र हे प्रयत्न आम्ही काँग्रेस सत्तेवर आल्यावर करू.
ज्यांना पक्ष फोडायचा आहे ते भाजपचा अजून याला कमजोर करण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या काळात करत राहील. सर, ओबैदुल्ला खान नावाचे तुमचे एक्स मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, त्यांनी थेट वर्षा गायकवाडांची तक्रार अध्यक्षांकडे केली. त्या तक्रारीचं कारण म्हणजे की वर्षा गायकवाड यांनी ट्रेन बॉम्बलास्टमध्ये जे आरोपींना निर्दोष सोडलं त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये खेचण्याची भाषा केली. मात्र काँग्रेसचा पाया हा मुस्लिम वोटर्सवरती आहे आणि अशा पद्धतीचं मुस्लिमांविरोधात वक्तव्य करणं. मला या तक्रारीच्या संदर्भात काही माहिती नाही. धारावीच्या निमित्तानं हे सरकार कोणासाठी काम करतंय याचा स्पष्ट संकेत आहे. महाराष्ट्र हा विकायला काढलेला आहे, विकायला नव्हे तर फुकट जो आहे हा अडाणी अंबानींच्या घशात टाकला जात आहे. आणि धारावीच नव्हे तर मुंबईतले एकूण 1000 हेक्टर जमीन म्हणजे 2500 एकर जे क्षेत्रफळ आहे हे अडाणींना आणि अंबानींना हे दिला जात आहे. आणि त्यात धारावीची तिथला जो गृहउद्योग आहे, तिथला जो कुटीर उद्योग आहे याच्यावर टाच घालत आहे. त्यामुळे सरकारनं एवढं क्रूर वागू नये आणि एवढी महागा मोलाची जी जमीन आहे ती फुकट देऊ नये आणि त्या तिथल्या असणाऱ्या भारतीय नागरिकांना देशोधडीला लावू नये ही त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे. सर, हिंदीत करायचं, कोणाला करायचं हिंदीत कमी करून घेऊ माझं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.